यांचाही आपण आवाज ऐकला. त्यांची साथ कायम नक्कीच नारंगी ग्रामस्थ क्रीडा या समाज कक्षाला लाभलेले आहे. कैलास पाटील पुन्हा एकदा जॉईन होतात. झहीरभाई देखील आहेत आमच्या समेत. त्याच्यामुळे हा आज दिवस रात्र क्रिकेटमधला हा शेवटचा मॅच आहे. एका बाजूला अपेक्षा ज्या उंचावलेल्या आहेत, साईनाथ कोशिंबे वैतरणाच्या परिसरातून आलेला संघ आणि त्याच्यामुळे तो संघ आहे. आणि दुसऱ्या बाजूला चांगल्या खेळाडूचा भरणा असलेला रामरतन खेळताना रामरतन ज्वेलर्सचा दोन्ही संघ एक प्रतिनिधी. या दोन्ही संघाचे एक प्रतिनिधी साईनाथ कोशिंबे आणि रामरतन. एका बाजूला रामरतनचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला साईनाथ कोशिंबेचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे एका बाजूला बघितलं आपण तर पापडी वसई पट्ट्यातील खेळाडू पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूने बघितलं आपण साईनाथ कोशिंबेमध्ये बघितलं आपण तर खार्डी, त्याच्यानंतर बघितलं आपण वैतरणा पट्ट्यातील खेळाडू आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळत आहेत तुकाराम मंगेला. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला तिथे आहे शहरी विभाग आहे, इथे ग्रामीण आहे. पण मॅच आता अशा टप्प्यावरती आलाय ना, आपण दिवसभरामध्ये जेवढी मेहनत केली ना त्या मेहनतीला फळ घ्यायचंय असं आहे. आता म्हणजे असं म्हणतात की कर्म कर फल की अपेक्षा मत रख, लेकिन आपने कर्म किया है तो फल की अपेक्षा जरूर रखना. कारण फळ पाहिजे, फळ पाहिजे. या आज दिवसभरामध्ये तुम्ही काम केलेलं आहे तर तुम्हाला जिंकायचं आहे. मॅच ऑन. विनीत ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू हलक्या हाताने खेळतो कबरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण होईल. एक धाव चेंडूवरती पुढं बाबू आणि तेजस ही जोडी मैदानावरती आहे. बाबूवरती लक्ष आहे. चांगला खेळ त्यानेही केला. तेजस आहे वेगाने खेळण्यासाठी 3 षटकांचा सामना सुरू झालाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन सामना सुरू आहे. ते मी म्हणेन घमासान देखील सुरू झाले. मी म्हणेन कारण बघितलं आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे. बाबू अजूनही खातं उघडायचं आहे. तेजस बघितलं एक वरती कळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. ऑन साइडला ताकदीने खेळण्याचा प्रयत्न, अपील देखील केली जाते. पंचांचं बोर्ड सरळ वरती निघून जातोय. पहिला गडी बाद होतोय आणि पहिला हादरा बसतोय रामरतन या संघाला. डीजे विनीसाठी लागला होता का दोबारा आया आहे. कारण पहिल्या मॅच मध्ये यानं सुरुवातीलाच झटके दिले होते, सुरुवातीलाच विकेट त्याने प्राप्त केले होते. त्याच्यामुळे तो आताही आलाय, तो विकेट घेण्यासाठी आलाय आणि त्याने आल्या विकेट इथे प्राप्त केलेले आहेत. पहिल्याच षटकामध्ये इथे गडी बाद होतोय. बाबूसारखा एक मोहरा बाद झालाय. आणि मी का म्हणतो का दिवसभरामध्ये तुम्ही मेहनत केले, क्वालिफाय व्हायचं आहे, थोडंसं रिलॅक्स जायचं, क्वालिफायच्या दिशेने जायचं आहे, थोडंसं रिलॅक्स व्हायचं आहे आणि रिफ्रेश होऊन संडेला यायचं आहे. नक्कीच कहोना प्यार आहे मधलं ते बघितलं आपण गाणं होतं आणि खास करून बघितलं आपण अप्रतिम नो डाऊट. नवीन फलंदाज केतन स्ट्रायकर सज्ज होईल. अकोटप्याचा चेंडू होता बरोबर समोरनं आपण पाहतोय त्यांच्या वरून हा चेंडू पार होतोय. चांगली गोलंदाजी प्रभावित करणारी कामगिरी विनीतने केले. दुसऱ्या बाजूला रामरतननं 2 चांगले मॅच खेळलेत. आता एक वेळा त्यांना चांगलं खेळायचं आहे. नक्कीच एका बाजूने रामरतन आहे, दुसऱ्या बाजूने बघितलं आपण साईनाथ कोशिंबे आहे. केतन बघितलं खातं उघडायचं आहे. तेजस 1 for 1 आपल्याला पाहायला मिळतोय. 1 for लॉस ऑफ 1 विकेट इयर. ऑन साइडला तेच तर स्ट्रोक आहे परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. 1 बाउन्स मध्ये चेंडू अडवला जातोय. दोन्ही बाजूने खेळ मी म्हणेन चांगला सुरू आहे तुकाराम मांगेला. एक तरफ वाला मुकाबला नहीं है, ये दोनों तरफ वाला मुकाबला है. क्या कहना चाहेंगे? हाँ दोन्ही बाजूने कारण दोन्ही जण संघ प्रयत्नही करतायत सामन्याला जिंकण्यासाठी. आजचा दिवसभरामध्ये आपण उल्लेखही केला समोरचकांचा, प्रेक्षकांचा उल्लेख करणं तोही गरजेचं आहे कारण त्यांनी साथ दिलेली आपल्याला. चेंडू खेळाय क्षेत्ररक्षक थोडस दूरवरती आहे, त्याच्या डोक्यावरना पाहिजे होता मच निडेड हवासा वाटणारा चौकार. कर चलाओ एक चौकार लगाओ असं होतं. आता काही करा पण इथे चौकार मारा कारण कुठेतरी स्कोरच्या मागे पडले होते. त्याच्यामुळे हा चौकार त्याच वेळेला आला ज्यावेळेला रन पाहिजे होता. तेजसनं हा चौकार ठोकलाय. तेजसच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. तेजस 5 वरती सरकतोय. ऑन साइडला चेंडूला खेळला, चेंडू डीप मध्ये निघून जातोय. डीप मिडविकेटकडे चेंडू बघितलं अडवला जातोय. धावा येत आहेत स्कोर कार्ड मध्ये. धावांची गती पुढे सरकली जाईल 7 या धावसंख्येवरती.
पहिलं षटक संपलं गेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि प्रोजेक्टेड स्कोर काय दाखवतोय तर 20-21चा बघितला आपण प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय तुकाराम मंगेला आपण बघितलं तर. त्याच्या पुढे जायला हवं 27. जर एक धावसंख्या असायला हवी मनामध्ये तर कदाचित 27 असायला हवी. बऱ्याच आपण प्रतिक्रिया पाहिल्या यूट्यूबवरती. एक प्रतिक्रिया मृदुल मेहर यांच्या समालोचकांसाठी आलेली आहे. कारण बरेचसे म्हणजे ज्यांनी ज्यावेळेला काही थॉट्स त्यांचे विचारही मांडले होते त्यामुळे तिथेही त्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. आणि एक जण आता सध्या मेक्सिकोवरनं सुद्धा मॅच बघतोय तोही आनंदात आहे. एक फोर्ट विजयचा पाठीराख आहे वापीवरनं मॅच बघत होते तेही सुखावले आहेत. त्याच्यामुळे जिथून असेल तिथून मॅच बघतात. मी तर म्हटलं वैतरणा विभागाचे म्हणजे आज कदाचित संध्याकाळच्या वेळेला TV सिरियल बंद असेल पण ही मॅचच लावली असेल यूट्यूबवरती पण. कारण आपला संघ खेळतोय आणि त्याला बघण्यासाठी कदाचित या मैदानावरती येऊ नाही शकलो तर यूट्यूबवरती असा आनंद घेतात. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. सौरव ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता. सौरभचा ड्राईव्ह केला कव्हरच्या दिशेनं डीप कव्हरच्या रिझनमध्ये वैभव फील्ड करतील. एक धावीत पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरे धाव घेताना गडी बाद. दुसरी धाव घेताना विकेट. गडी बाद झालाय. गडी आलाय गाण्याची. आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्यांदा बाबूच झाला होता. बाबू मेमण्याने आउट झाला होता बघितलं आपण कॉटआउटच्या रूपाने. दुसऱ्यांदा बघितलं आपण तेजस बाद होतोय बघितलं रनआउटच्या रूपाने. तर बाबूला बघितलं आपण तर बाबू जास्त काही करू शकला नव्हता. मात्र तेजसला बघितलं आपण एक चौकार त्याच्या नावावरती आहे. केतन आणि बघितलं आपण नयन ही जोडी विकेट होते आपल्याला पाहायला मिळते. नाही नयन महत्वाचा खेळाडू ठरणार पण 2 धक्क्यातनं आता तुम्हाला थोडंसं रिपेअर वर्क करायचं आहे. म्हणजे असं ना की एखादा वस्तू बिघडली तर त्याला रिपेअर करावं लागतं. त्याच्यामुळे आता रिपेअरिंग वर्क आहे. पहिला थोडंसं नादुरुस्त असं म्हणता नाही पण कुठेतरी डळमळीत सुरुवात झाली. त्याच्यामुळे रिपेअर वर्क तिथे करावं लागणार आहे. नयन स्ट्राईकला आहे. चेंडूला थोडंसं बाहेर ठेवलं होतं तरी देखील बघितलं फलंदाज खेळतोय डीप एक्स्ट्रा कव्हरकडे. सिंगल येते आणि सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाईल. बघितलं आपण 9 या धावसंख्येवरती काय करतोय राम रतन संघ धावा वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि साईनाथ कोशिंबे संघ धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय. तुकाराम मंगेला दोन्ही बाजूला जुगलबंदी चालली. बॅट अँड बॉल मधली जुगलबंदी आहे. कोण वरचढ ठरणार. बॅट अँड बॉल मधली जुगलबंदी. बॅटमधनं आवाज आला टॉकचा आणि चेंडू गेला लॉंगॉनच्या डोक्यावर. षटकार. काय घडलं ते माहिती नाही. या सामन्यामध्ये मला खेळायचं आहे. मोठे फटके खेळायचे आहे या उद्देशाने केतन आलाय. चेंडू सीमारेषे बाहेर गेलाय. षटकार धावसंख्या 15. कोलमाटाप्याचा चेंडू होता. बॉटम हँडचा वापर केला. फ्लिक करायचा तो चेंडूला लॉंगॉनच्या रिझनमध्ये चेंडू जातो. जबरदस्त फील्ड करते. दुसऱ्या धावायचा प्रयत्न केला जातो. दुसरी धाव पूर्ण आहे नाही. पंचाचा इशारा आला. इस नॉट आउट. याचा अर्थ 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. या 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचला 17. 17 धावा 10 फलकावर 1.4 षटकांचा खेळ झाला. केतन खेळतात 9 वरती. नयन खेळतात 1 वरती आणि या षटकामध्ये 4 चेंडूवरती आतापर्यंत 10 धावा आल्यात. नक्कीच या षटकामध्ये अजूनही बघितला 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूमध्ये किती धावा येतील याच्यावरती देखील चर्चा आहे. 17 वरती 2 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 1.4चं बघितलं आपण आतापर्यंत बघितलं षटकांचा खेळ संपला गेलाय. केतन 9 वरती खेळतोय. नयन 1 वरती खेळतोय. सौरभ गोलंदाजी मार्क वरती अजूनही पाहायला मिळतोय. एक शॉर्ट थर्डमॅन पाहायला मिळते. त्याच्यानंतर बघितलं एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळते. डीप एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळते. यावेळेस गोलंदाज सज्ज होतोय. ऑन साइडला खेळायचं होतं सिलिमिड ऑन कडे. मात्र बघितलं आपण नॉन स्ट्राइक एंड बघितलं आपण बघितलं फलंदाजाच्या पायाला तो चेंडू आदळला आणि त्याच्यानंतर बघितलं आपण क्रॉस झाले दोन्ही फलंदाज. टो ऑफ द बॅट लागलाय. म्हणजे नाराजी आपण केतनच्या चेहऱ्यावरती पाहिली कारण बॅटच्या टोला लागलाय. फटका खेळायचा होता. बरोबर त्या कडेला चेंडू लागला होता. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 18 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू या षटकातील सौरभ स्ट्रायकर यांना. नयन रामरतन बॅटिंग करता येतं. रामरतन टीमची बॅटिंग चालू आहे. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. पायावरती चेंडू आदळलाय. पिचिंग थोडी पंच सांगतात की बाहेर आहे. त्याच्यामुळे
लेगबाईचा इशारा झालाय, नॉटआउटचा इशारा आलाय. एक धाव या चेंडूवरती, शेवटच्या चेंडूवरती आले लेगबाईची सिंगल रन. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता हा चेंडू हाताळला गेला, उजव्या यष्टीच्या बराच बाहेर गेले होते. पायावरती चेंडू आदळला, पण जो तो पिचिंग होता, तो पिचिंग थोडासा बाहेर होता, ऑफस्टंपच्या बाहेर. त्याच्यामुळे पंचाने सांगितलं की थोडा बाहेर पिचिंग झाला. 2 षटकांचा खेळ. धावा आहे धापलकावरती 19 धावा, धापलकावरती 10 वरती केतन, नयन 1 वरती. एक दोन ऐकूया आणि येऊया. 6 चेंडूचा खेळ आहे. 6 मध्ये 12 बनतील, 6 मध्ये 15 बनतील की 6 मध्ये फक्त 6 बनतील. तुकाराम मांगेला यांच्यासाठी एक कमेंट आहे. ऋषी भोईर, मी म्हणेन मेक्सिको मधून बघितलं आपण, स्पेशली मेक्सिको बाहेर देशाहून बघितलं आपण या स्पर्धेला बघतायत आणि त्यांनी देखील शुभेच्छा दिल्या तुकाराम मांगेला तुमच्यासाठी. थँक्यू. थँक्यू ऋषी भोईर. शेवटचं षटक आहे. क्रॉस बॅटेड, आडव्या बॅटने गेला, गुड लेंथवरनं उचले घेऊन चेंडू पाठीमागे निघून गेलाय. पोझिशनमध्ये नव्हते खेळण्याच्या. आपण जर पाहिलं तर थोडासा स्क्वेअर ऑन झाले ते बघा, पोझिशनमध्ये नव्हतं. पुढचा पाय थोडासा असा लेग स्टम्पच्या जरा बाहेर गेला होता, त्याच्यामुळे थोडा पाहिलं तर अक्रॉस गेले. चेंडू उसळी जो मिळाली त्या गुडलाईनवरनं जो बाउन्स आला, त्या बाउन्समध्ये बीट झाले. पहिला चेंडू निर्धाव. पहिला चेंडू डॉटची सांगता आपल्याला पाहायला मिळते. लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. इन द एअर, इट कुड बी कॉट. मात्र बघितलं चांगला प्रयत्न, अतिशय छान प्रयत्न. चेंडू थोड़ा लांब होता क्षेत्ररक्षकापासून, मी म्हणेन. दावा येता है, सब कुछ इस मैच में देखने को मिलता हुआ. कभी रन है, कभी विकेट है, कभी हाँ है, कभी ना है, कभी इस तरफ है, कभी उस तरफ है. बेहतरीन क्रिकेट तुकाराम मांगेला. बिल्कुल, आपने कहा रन है क्योंकि राम रतन भी है ना. आता पिक्चर आता राम रतन धन पायो. आता रन पायो का बघायचंय. रन पाहिजे त्यांना, रन पाहिजे अशा मॅच मध्ये. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता, मधोमध येत नाही. चेंडू जातो जबरदस्त. 2 क्षेत्ररक्षक पाठला करतात. स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक विनीत आलाय, थ्रो केला गेलाय. 2 धावा, 2 धावा. केतन पहिल्या 2 सामन्याची भरपाई करताना या सामन्यामध्ये दिसतोय. केतन या 2 धावसंख्ये तुम्ही नेल्सन म्हटलं होतं. 1-1-1 आता 2-2-2. 22 वरती 2 गडी बाद. 22 लॉस ऑफ 2 विकेट्स. धावा आहेत धापलकावरती. 3 चेंडू आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधले. स्कोर 22. निर्णायक असे चेंडू आहेत, कारण हे 3 चेंडू बघितलं आपण तर भवितव्य ठरवतील यात काही शंका नाही आहे. हे निर्णायक असे चेंडू पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूमध्ये किती धावा येत आहेत. राम रतन संघ आतापर्यंत 22 वरती पोहोचलाय. ओ बॅक टू द बॉलर येईल का. ठीक बघितलं आपण तर तिन्ही यष्ट्यांच्या बाजूने जो चेंडू काढला होता, मी म्हणेन. धावा येत आहेत. 2 धावा येत आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि त्या कारणाचं 2 धावा येत आहेत. धावसंख्या पुढे सरकली जाते 24 या धावसंख्येवर. 24 इज अ स्कोर हिअर. 24 धावा धापलकावरती. कारण या क्षणाला जर बघितलं रामरतनसाठी केतनचं स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे. आता शेवटचा षटक शिल्लक आहे. अमे आहेत आतापर्यंत फक्त 5 धावा खर्च केल्या. 2 चेंडू आहेत या षटकातील. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 1 विकेट त्यांनाही पाहिजे. 1 विकेट पाहिजे. खेळण्याचा प्रयत्न पुन्हा बॅटच्या मधोमध येत नाही. स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. विनीत वेगाने चेंडू पर्यंत आले. आता धाव पूर्ण होईल न होईल. गडीबाद, गडीबाद झाला. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा आहे धापलकावरती. 25-25. गाणं ऐकूया, येऊया या इनिंग मधला शेवटचा चेंडू वाक्य. जाऊया मॅचच्या दिशेनं. शेवटचा चेंडू 25-25 स्ट्रायकर एंडला. केतन, अमय टू केतन केलाय चेंडूला. चेंडू चालला फाईड लेग रिझन मध्ये, लॉंग लेग रिझन मध्ये. चेंडू चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवरती आलाय सावकार. या सावकारने स्कोर दाखवला 29. आव्हान ठेवले 30 धावांचं. ऐकूया 2 आणि येऊया यावेळेला 30 धावांचा वाटला. रिप्ले मध्ये बघू शकता. करचा या चेंडूला बॅटच्या वरच्या बाजूला लागला. बीट केलं शॉर्ट फाईनलच्या क्षेत्ररक्षकाला. पाठलाग जरूर झाला पण
ज्यावेळेला बॅटनं निघाला थोडासा वेगही पकडला होता चेंडूने. चेंडू सीमारेषा पार केला. शेवटच्या चेंडूवरती चौकारानं जे मी म्हटलं होतं ना त्या 30 पर्यंत जायचं आहे. ज्यावेळेला प्रोजेक्टेड स्कोर दाखवला 27 नाही तर 30 पर्यंत जायचं आहे आणि तो 29 पर्यंत प्रवास आपण पाहिला आहे. स्कोर कार्डवरती नजर टाकूया. बाबू लवकर बाद झाले 7 धावांची खेळी. तेजस्वी 2 धावांची खेळी. नयनची पण जी 19 धावांची खेळी साकारली. 9 चेंडूमध्ये 19 धावांची खेळी केतनने साकारली. त्याच्यामुळे डावाला थोडंसं आकारणी आली. 29 पर्यंत प्रवास आपण पाहिला आहे. या टीमचा रामरतन 11चा पाहिला आहे. गोलंदाजी बघूया कारण चांगली तिथेही गोलंदाजी झाली होती. पहिले षटक विनीतनं चांगला हाताळलं होतं. 7 धावांचं. सौरभचं 11 धावांचं षटक आणि शेवटचं आलं 10 धावांचं षटक. 3 षटकांचा खेळ संपताना एक्स्ट्राच एक आहे. 29-30ला मजा येणार आहे कारण हा क्वालिफायच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकायचं आहे. त्याच्यामुळे साईनाथ कोशिंबी प्रयत्न करणार आणि रामरतन 11ही प्रयत्न करणार. एक ऐकूया धून. डीजे रेडी आहेत आणि पुन्हा एक देऊया. जे नक्कीच आज 5वा दिवस आणि 5वा दिवस बघितला आपण तर छान पद्धतीने पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. थँक्यू फॉर DBN लाईव्ह. थँक्यू फॉर ऑल द व्ह्युअर्स. थँक्यू फॉर ऑल द प्लेयर्स हु हॅव कम हिअर. खरोखर अप्रतिम मी म्हणेन कारण नारंगी म्हटलं की अनेक गोष्टी, नारंगी म्हटलं की अनेक विचार, नारंगी म्हटलं की मैदान आपल्याला आठवत आहे, नारंगी म्हटलं की नो डाऊट ऑल अबाउट इट. तुकाराम मांगेला नाही बरंच आहे म्हणजे इतक्या वर्षाची संवाद देखील तुमचा आहे. संवाद आहे कारण ज्या वेळेला तुम्ही इथे आला त्यावेळेला नक्कीच बाहेर देखील म्हणजे समालोचन क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणात तिथेही तुम्ही आपलं नाव केलं होतं. म्हणून तुमच्या सोबतीच असेल जोडीनं समालोचन करण्याचा फायदा आम्हालाही झाला आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाला देखील त्यावेळेला जी साथ तुम्ही दिली कारण शांताराम असतील आम्ही असतील त्यानंतर एकमेव असं होतं म्हणजे एक समालोचक ज्यानं या मैदानावरती कदाचित सुरुवात केली होती. म्हणूनच मी म्हणतो ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर इस नारंगी मैदान का हम साथ कभी नहीं छोड़ेंगे. तुकाराम आणि आठवते म्हणजे गेल्या वर्षी जरा प्रेक्षक बघा ज्यावेळेला 25वा वर्ष होतं ना गेल्या वर्षी तर म्हणजे याच वर्षी 2024ला जे फेब्रुवारीमध्ये पार पडला होता त्यावेळेला थोडंसं दुखापतग्रस्त होते कैलास पाटील. पायाला त्यांच्या दुखापत झाली होती. त्याही परिस्थितीमध्ये नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती उपस्थित आहे. त्यामुळे हॅट्स ऑफ आहे कारण त्याही परिस्थितीमध्ये तुम्ही इथे हजर होता. कारण जे ऋणानुबंध जोडलेले आहेत जे संबंध जोडलेले आहेत ते तर दृढ होतात पण ते कायम टिकवणं राहतात अशाच या प्रसंगातनं. थँक्यू तुकाराम मांगेला कारण 25 वर्ष संघ मी येईल तुमच्याकडे कारण दोन्ही संघ जरा 12th मॅन पाठवा. कारण तुकाराम मांगेला 25 वर्ष एक असं होतं मी म्हणे की ते आठवणीतलं एक वर्ष होतं. म्हणून मी म्हटलं होतं की मला एकतरी स्पेशली बघितलं तर पाऊल टाकायचं आहे त्या मैदानावर तुकाराम मांगेला आणि ती साथ तुमची लाभली म्हणेन नाही म्हणून. आणि तुमचा वाढदिवसही त्यावेळेस ओला होता कारण 7 फेब्रुवारीचा तो दिवस इथेच आपण साजरा केला होता त्यावेळेला वाढदिवस आहे. चला मॅचच्या दिशेने जाऊया. मॅच ऑन आहे. 30 धावांचा वाटला करायचा आहे. पहिल्या चेंडूला बघितला आपण फक्त दिशा दिली जाते. चेंडू तडम्याच्या क्षेत्रामध्ये निघून जातोय. 2 धावेसाठी निघालाय फलंदाज. 2 धावा कंप्लीट होईल का? होय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि कोशिंबे इज ऑन द मार्क हिअर. साईनाथ कोशिंबे इज ऑन द मार्क हिअर. तुकाराम मांगेला त्याने सुरुवात केली ॲज युजल मागच्या 2 मॅच प्रमाणे सुरुवात वैभवने केलेली आहे या सामन्यामध्ये. आणि बऱ्याच वेळेला आपण जशी चर्चा करतो काही गोष्टीवरती चर्चा नक्कीच होईल पण मॅच ऑन झालाय. अक्षय गोलंदाजीसाठी आहे. वैभव आणि सौरव ही बिनीची जोडी महत्वाची जोडी मैदानावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. हलक्या हाताना फॉरवर्ड डिफेंड केलेला होता. पुढे थोडंसं आले आणि डिफेंड केलाय चेंडूला. 1 धावे चेंडूवरती पूर्ण धावा झाल्या. धावफलकावरती 3. कारण बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यावरती चर्चा होणंही गरजेचं आहे आणि या व्यक्त होणंही गरजेचं आहे. धावा आहे धावफलकावरती 3. अजूनही 27 धावेची गरज आहे. एका बाजूने वैभव आहे, दुसऱ्या बाजूने सौरव आहे, तिसऱ्या बाजूने अक्षय आहे. अक्षयाचा चेंडू होता ऑफ साइडला. डीप एक्स्ट्रा काउंटकडे चेंडू निघून जातोय. थ्रो वेगाने येईल का? जबरदस्त मुकाबला आहे.
हार्ट बीट वाला हा मुकाबला तुकाराम मंगेला पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना जाईल यात काही शंका नाहीये. राम रतनचा संघ सुद्धा सामना पाहतोय, कोशिंबे सुद्धा सामना पाहतोय. सामना रंगेल, नक्कीच रंगेल. आता रंग कोण भरणार त्याच्यामध्ये, कोण रंग भरणार आणि कोण रंगाची उधळण करणार. सामना तर रंगणार आहे, पण रंगाची उधळण कोण करणार आहे. हलक्या हाताने चेंडूला केला मिड विकेट मध्ये वेगानं क्षेत्ररक्षक तिथून पोहोचला. एक धाव चेंडूवरती पूर्ण. दुसरी धाव घेईल सेन्सेबल खेळलं जातं. हलक्या हाताने चेंडूला खेळलं, फार दुरून प्रवास करावा लागला. जोपर्यंत येतील तेपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. त्यामुळे तुम्ही जसं सांगितलं साईनाथ कोशिंबी प्रयत्न करणार, राम रतनही प्रयत्न करणार. ही संधी आहे त्यांना. सौरभ वैभव ही जोडी मैदानावरती आहे, त्याच्यामुळे प्रयत्न ते जरूर करणार. नक्कीच सामना रंगना है, कोई शंका नहीं है. आसमान के तारों को हम गिन नहीं सकते और किस्मत की रोटी को हम छीन नहीं सकते. जो होने वाला है वो तो होकर ही रहेगा तुकाराम मंगेला इस मैदान पर. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. नक्कीच जबरदस्त मॅच आहे. थोडी थंडी जाणवते. ऑफ साईडला कव्हर राहायच्या दिशेने कव्हरचा खेळाडू तिथून खेळाय. एक धाव या चेंडूवरती आणि बरोबर कव्हरला ना रतन आहेत. रतन यांच्यासाठी कॅश प्राइज आले. बघत आले मित्रमंडळ, जर रतन यांनी झेल टिपला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कॅश प्राइज त्यांच्यासाठी आलाय. चेहऱ्यावरती त्यांचे आहे स्मित हास्य आहे, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी कॅश प्राइज आलाय 500 रुपयाचं. एका बाजूने बघितला कोशिंबीरचा संघ 7 वरती पोहोचतोय. रिव्हर्सचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. फलंदाज डीप मध्ये चेंडू निघून जातोय. काय चौकार येईल की थांबला जाईल तो चौकार. अतिशय छान प्रयत्न पाहायला मिळतोय. बघायचं काय घडलंय. धावा येत आहेत. लॉट्स ऑफ रन फ्रॉम रनिंग बिटवीन द विकेट देखील आपल्याला पाहायला मिळतात तुकाराम मंगेला. फार म्हणजे या एक धावांचा मोल फार मोठा आहे. बघा काय घडलं होतं. स्विचिचा फटका खेळला होता सौरभनं, पॉईंटच्या डोक्यावरनं खेळला होता. पाठलाग होता, वेगानं गेल्या चेंडूवरती पोहोचले. पहिला तर वाटलं सीमारेषा पार करेल, पण शेवटच्या क्षणी तिथून क्षेत्ररक्षक पोहोचल्यात आणि गुड फिल्डिंग. काय क्षेत्ररक्षण केले तिथून. ही एक धाव महत्वाची धाव आपल्या टीमसाठी वाचवलेली आहेत आणि एक धावाने कदाचित समीकरण बनू शकतं, तर समीकरण बिघडूही शकतं. नक्कीच 12 चेंडूने 20 धावांची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. म्हणजे 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकामध्ये कोशिंबे या संघाला 20 धावांची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. तुकाराम मंगेला ते झोपलेले असतील ना, ते उठले असतील मी म्हणेल, आणि जे उठले असतील ना त्यांनी दुसऱ्याला जागवलं असेल यात काही शंका नाही या सामन्याला बघण्यासाठी. ना पण काही तर झोपच उडाली असेल, असंही झालं असेल. त्याच्यामुळे हा सामना बघून काही झोप पण उडाली असेल. आणि तेच पाहतो 12 चेंडू 20 धावांची 12-20, पण मॅच पण तसा 19-20 वाला आहे. कुठेही जाईल. म्हणजे रामरतनच्या दिशेने आहे संधी, त्यानंही आहे आणि संधी टीम साईनाथ कोशिंबेला आहे. 2 महत्वाचे खेळाडू मैदानावरती आहेत. गोलंदाज तेजस. क्षेत्राची रचना बघितली ऑफसाईडच्या दिशेने पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन आहे. पॉईंट एक्स्ट्रा कव्हरला 2 क्षेत्ररक्षक, बॉन्ड लाईन जवळ डीप कव्हरला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, ऑन साईडला एक शॉर्ट फाईन लेग आहे आणि 3 क्षेत्ररक्षक बॉन्ड लाईन, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता. तेजस सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर याला फलंदाज. ऑन साईडला हुक केलाय चेंडूला. चेंडू डीपमध्ये निघून जातोय. मात्र बघितला आपण तर टप्पा पडल्यानंतर तो चेंडू थांबला जातोय. 2 धावा येत है. सबको जिस मुकाबले में देखने को मिलता हुआ, सबको जिस मैच में देखने को मिलता हुआ. एक तरफ रन आ रहे हैं, दूसरी तरफ यहाँ पर फील्डिंग भी बेहतरीन हो रही है तुकाराम मंगेला. दोन्ही बाजूला आणि पाटील परिवाराची स्पर्धा आहे. कैलासवासी गणपत बाबूराव पाटे, कैलासवासी किसन बाबूराव पाटे यांच्या स्पर्धा नेहमीच असा हाय व्होल्टेज मॅच आहे. कोलवा टप्प्याचा चेंडू वाईड यॉर्कर हाताळायचा होता. मी म्हटलं होतं हाय व्होल्टेज मॅच आहे. व्होल्टेज वरती खाली होणार, मॅच वर खाली होणार, हृदयाची धडकन देखील वर खाली होणार. चांगला चेंडू हाताळा. 10 चेंडूचा खेळ आहे. 18 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 18 धावांनी 10 चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती. रिव्हर्स साठी अगोदर तयारीत होते, ओळखलं गोलंदाजाने आणि त्याच पद्धतीने चेंडू हाताळला गेला होता. मात्र बघितला पहिल्या चेंडूवरती धावा आल्यानंतर पुन्हा एकदा बघितला कंट्रोल मध्ये येतोय हा गोलंदाज तुकाराम मंगेला. नाही नक्कीच जसं तुम्ही म्हणता ना सी फॉर क्रिकेटरचा सी फॉर कंट्रोल आहे. त्याच्यामुळे जे कंट्रोल करू शकतील, आता आउट ऑफ कंट्रोल होणार नाही याची काळजी घ्या. 9 चेंडू 18 धावा. क्लीन बॉल म्हटलं, कंट्रोल आहे, कंट्रोल ऑन टार्गेट. गरीबात
च्या गोष्टी झाल्यात नायक आपण पाहिलाय अनिल कपूरचा एका दिवसाचा मुख्यमंत्री पाहिलाय त्याच्यामुळे आता इथे आजच्या दिवसाचा नायक कोण ठरणार त्याची कहाणी आहे त्याची कहाणी मैदानावरती आहे फलंदाज येईल मैदानावरती बना सौरभ बाद झाल्यात 18 धावेची अजूनही गरज आहे चेंडू शिल्लक आहेत 8 अजूनही मिळणे 1 ते 2 फटके कोशिंबे संघाला मी म्हणेन पुन्हा एकदा आत आणू शकता मॅच मध्ये आणि बघितलं आपण तेजसचे अजून 1-2 चेंडू मी म्हणेन बघितलं आपण तर नक्की थोडासा लांब घेऊन जाऊ शकतो म्हणून कोशिंबे संघाला बिलकुल आपने सही का योग्य विश्लेषण केलेलं आहे आखोटाप्याचा चेंडू होता थोडं मनगडे जास्त आहे ना बोलावला स्क्वेअर लेग रिजन मध्ये फंबल झालंय रोहित आलाय महत्वाचा खेळाडू आहे म्हणजे मागच्या वर्षीचा खेळ या मैदानावरचा त्याचा पाहिलाय त्याच्यामुळे जबाबदारी त्याच्यावरती आहे जबाबदारीपूर्वक खेळ वैभवने केलाय 7-17 एकमेकांची साथ द्यायची आहे पण परेशानी काय माहिती का 17वाला खतरा पण आता आलाय 7 चेंडू 17 धावा 7 चेंडू आणि 17 धावेची गरज आहे तेजस मात्र बघितलं आपण तर चांगली मिळून गोलंदाज हात शेवटचा चेंडू शिल्लक आहे ऑन साइडला ड्राईव्ह केला चेंडूला बघितलं आपण सिंगल आले या ठिकाणी प्रयत्न दुसऱ्या धावेचा 2 धावा पूर्ण होतील का यस 2 धावा आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि बरोबर 15 धावेची गरज आहे 6 चेंडू आणि 15 धावेची गरज आहे चला टेन्शन वाढले ज्यावेळेला ब्लड प्रेशर वाढतो त्यावेळेला एक गोळी असते शुगर साठी गोळी टेन्शन साठी नाही आहे हे गाणं आहे गाणं घेऊया आणि पुन्हा एक देऊया आणि 15 धावांची आवश्यकता आहे मॅच रंगलाय आणि बऱ्याच वेळा म्हणजे ही स्पर्धा म्हटली पुढची स्पर्धा मोठी येणार आहे NCC चषक येणार आहे पण जास्त म्हणजे तिथे संघ असता असं नाही तिथेही खेळ होतो पण बऱ्याच अंशी जास्त पसंती या स्पर्धेला दिलेली आहे कित्येक संघांनी प्रेक्षकांनी देखील दिलेले आहे आजही मोठा प्रेक्षक वर्ग आहे मैदानावरती आहे बराचसा प्रेक्षक वर्ग युट्यूबवरती देखील स्पर्धा पाहतोय माहिती आहे नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाची स्पर्धा पाटील परिवाराची त्यांना लाभलेली साथ कैलासवासीय गणपत बाबूराव पाटील कैलासवासीय किसन बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ गेल्या 25 वर्षाचा कालखंड आहे या स्पर्धेचा आणि नेहमीच या स्पर्धेने बरेच सामने असे दिलेले आहेत की रंगलेले मॅच आपण पाहिलेले आहेत बघूया 6 चेंडू 15 धावा रंगलेला मॅच आहे साईनाथ कोशिंबे की रामरतन याचा फैसला या 6 चेंडूवरती नक्कीच वैभव आणि रोहित हा प्रयत्न करेल काही शंका नाही आहे वैभव 8 वरती खेळतोय रोहित 1 वरती खेळतोय बघायचंय साईनाथ कोशिंबे की यावेळेस केतन ती कामगिरी केली या मैदानावरती एका बाजूने रामरतन दुसऱ्या बाजूने कोशिंबेचा संघ आहे रोहित आहे स्ट्रायकर रोहित हिट ठरेल की केतन स्वीप केलं चेंडू चालला जबरदस्त स्क्वेअर लेग रिजन मध्ये फील्ड केलं जाईल 1 धाव या चेंडूवरती पूर्ण स्ट्राईक आता वैभवला राखायची आहे पहिल्या मॅच मध्ये 30 धावांची खेळी वैभवनं साकारली आहे त्याच्यामुळे स्ट्राईक वरती त्याचं राहणं गरजेचं आहे पण दोघांसाठी काय बाकी आहे जिंदगी की असली उडान अभी बाकी है जिंदगी का काही इम्तिहान अभी बाकी है अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने अभी तो सारा आसमान बाकी है दोन्हीसाठी बाकी आहे 5 चेंडूचा खेळ आहे 14 करायचे आहेत अजूनही 14 धावांची गरज आहे 5 चेंडू 14 धावा ऑफचा चेंडू ऑनला टर्न करण्याचा प्रयत्न केला गेला होता 1 धाव आले या ठिकाणी प्रयत्न केला जाईल का दोन्ही क्षेत्राच्या एका एंडला आले होते मात्र काय घडतंय बघायचंय या ठिकाणी थर्ड अंपायरचा कॉल आलेला आहे टेक्नॉलॉजीचा पुन्हा एकदा वापर केला जाईल काही शंका नाहीये पण आता टेक्नॉलॉजी वापर करताना हृदयाची धडकन वाढलंय त्याचं काय हार्टबीट वाढलंय हृदयाची धडकन वाढलेली आहे वाढलेली आहे बघूया इथून जर या 2 धावा आल्या तर 12 पर्यंत जाईल 1 धाव आली तर त्या पुन्हा एकदा त्या 13 वरती थांबणार आहे गाडी नक्कीच 1000च्या वरती बघितला प्रेक्षक वर्ग बघतोय या सामन्याला मी म्हणेन तुकाराम मांगेला आणि देवा पाटील यांनी म्हटलेलं आहे मस्त तुकाराम मांगेला नक्कीच आता इथे बघूया क्रीज मध्ये आल्या त्यावेळेला चेंडू हातात आहे क्रीजच्या थोडस बाहेर पुन्हा एकदा काय घडलंय पुन्हा एकदा पाहूया थोडस रोल ऑन कारण हृदयाची धडकन तिथेही वाढल्यात निर्णय येणार आहे तिसऱ्या पंचाचा निर्णय येणार आहे त्यांनी पाहिलंय इट्स नॉट आउटचा इशारा आलाय 2 धावा या चेंडूवरती आल्यात थोडस ताणावी लागतं कारण आपल्याला माहिती आहे 4 चेंडूचा खेळ आहे
मॅचचा वाढलाय पारा. 4 चेंडू मध्ये 12. सुकीला नाही थारा. आवाज आलाय भाई, बघून बघून मारा. त्यामुळे 4 चेंडू 12 धावा आहेत. 4 चेंडू पारा वाढलाय मॅचचा. सुकीला थारा नाहीये. सुकीला थारा इकडे बिलकुल नाहीये. 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज रेडी. चेंडू. हो हो, अप्रतिम अप्रतिम. आपने ये गेंद को नहीं रोका है, आपका जाने वाला मैच रोका है. काय फील्डिंग, काय फील्डिंग. बाबू बाबू होते तिथे. हा चेंडू नाही अडलाय, बहुतेक हा मॅच अडलाय की काय. खरोखर अप्रतिम तुकाराम मांगेला. ऍक्शन रिप्लाय बघा कशा पद्धतीने तो षटकार अडवला गेलाय. यस, मी म्हणेन हा चेंडू जर सुटला असता तर षटकार असला असता तुकाराम मांगेला. परंतु काय फिल्डिंग, अप्रतिम अप्रतिम. एकदा टाळ्या वाजवू द्या बाबूच्या फिल्डिंग साठी. टाळ्या होऊ द्या, कारण काय फिल्डिंग झाले. अप्रतिम. आपली कमिटमेंट आहे, आपला सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतोय. 100% देण्याचा प्रयत्न केला जातोय या मॅच मध्ये. आता 3 चेंडूचा खेळ आहे. 3दा, 1दा, 2दा, 3दा. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 10 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. सामना अजून संपलेला नाहीये, म्हणजे रेस अजून संपलेला नाहीये. मी म्हणेन तुकाराम मांगेला नक्की शर्यत नाही संपलेली आहे, म्हणून त्यांना कासवाच्या गतीनं थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे आडवे येतील, त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा. तसं आहे, रेस नाही संपले, शर्यत नाही संपले, शर्यत संपलेली नाहीये. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. रेस आता कठीण झाले रेस. 3दा पुन्हा एकदा क्रॉस बॅट फटका. चेंडू जातोय जबरदस्त. डिपोर्ट क्षेत्ररक्षक येतील, फिल्डिंग करतील. धाव घेण्याचा प्रयत्न होता. दुसरी धाव घेताना आता बरोबर निर्णय झालाय. त्या साईडला फेकलं तरी 2 धाव होतात, या साईडला फेकलं तरी होतात, त्यामुळे या साईडला झालाय. आता एक गाणं ऐकूया. टेन्शन फारच वाढले, भरपूर वाढले. येऊया. 2 बॉल 9 रन्स. वाले को शराबी कहते हैं, लेकिन हम लोग तो फेंटा पीते हैं, लेकिन कोई नहीं कहता कि फॅन्टॅस्टिक आहे. असंही असतं. त्यामुळे मजा आले या मॅचला. 2 चेंडूचा खेळ आहे. 9 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजून ऑन आहे. मॅच ऑन आहे. ही स्पर्धा तशी आहे, सुपरहिट स्पर्धा. पाटील परिवारची स्पर्धा सुपरहिट. नक्कीच दोन्ही संघ आपले आहेत. मी म्हणजे दोन्ही संघातले खेळाडू देखील आपले आहेत. मी म्हणजे कोणताही संघ जिंकू दे, कोणताही संघ पराभूत होते, प्रेक्षकांनो टाळ्या होऊ द्या. अप्रतिम खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून. दोन्हीने चांगला खेळ केला. आता शेवटला बघूया. 2 वरती थांबले. 2-9 वरती फटका खेळला हवे. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला. फील्ड केलं जातंय त्या चेंडूला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्णावरती. आता कहाणी आले 1-7. आता 7 द्यायची आहे, पण कंपल्सरी चेसिंग आहे. त्याच्यामुळे अजून काही करू शकता, असं काही नाही की ते नाही संपलंय. त्याच्यामुळे मॅच ऑन आहे. रामरतन की साईनाथ कोशिंबे याचा फैसला शेवटच्या बॉलवरती. ओय रात आहे, परंतु 7 देखील आहे या ठिकाणी. धावा हव्या 7 आणि बघितलं चेंडू शिल्लक आहे फक्त 1. ऑन साइडला षटकार आलाय का? नाही, चेंडू अडवला गेलाय. सामना जिंकतोय बघितला आपण. रामरतन बाबूसाठी टाळ्या, कारण त्यांनी तो चेंडू अडवला. त्याच वेळेला म्हटलं होतं एक गेंद नहीं रोकी है, ये जाने वाला मॅच को रोका है. बाबूचा तो आणि त्या पॉइंटला फिल्डिंग केली. ते एक धावेचं मोल आता लक्षात येते. तर वेल फिल्डिंग, पण हार्ड लक टू साईनाथ कोशिंबे. वैभवची झुंजार पाहिली, प्रतिकार पाहिला, पण दुसऱ्या टोकाकडनं तितकी साथ लाभली नाहीये. कारण होतं हा मॅच जिंकलाय रामरतन. धन भी पायो, रन भी पायो और मैच भी पायो. 3 रन पाहिले. रतन देखील खुश झाले, कारण